हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर मी आज चालले होते एंगेजमेंटला. आता एंगेजमेंट कुणाची यासाठी तुम्हाला कालचा व्लॉग बघावा लागेल. आणि जर तुम्ही नवीन असाल तर पेजला जाऊन सगळे व्लॉग नक्की बघा. लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. अच्छा, तर आपल्याला खूप काही बोलायचं आहे आज आणि व्हिडिओ जरा आज मोठा पण झालेला आहे. सो आपण खूप गप्पा मारणार आहे. स्टे ट्यून. अच्छा, तर एंगेजमेंटचा टाइम होता 12:45चा. तर मी सकाळी 8:30 दरम्यान उठलेली. त्यानंतर मी थोडासा टाइमपास करून आवरायला घेतलं. टाइमपास इज मॅन्डेटरी है ना. आणि इम्पॉर्टंट फंक्शन असलं म्हणजे टाइमपास तर झालंच पाहिजे. नाही झालं तर कसं काय होईल फंक्शनची तयारी है ना. तर मी आधीच आउटफिट रिव्हील करून दिला कारण एवढा काही एक्सपेन्सिव्ह आहेच नाही आणि मी सेलिब्रिटी पण नाही की तुम्ही माझा आउटफिट बघायला असं मरमर करणार. आणि त्यानंतर मग मी करायला लागली मेकअप. आता गाईज, मला जेवढा कॉन्फिडन्स माझ्या आयुष्यावर नाही ना तेवढा मला कॉन्फिडन्स आहे माझ्या कारण मी मेकअप शिवाय परफेक्ट काहीच करू नाही शकत. असं नाही. आताच्या आता कमेंट टाका की तू सर्वच परफेक्ट करते. ब्लॉग मध्ये बघत नाही का तुम्ही? लगेच हो हो बरोबर बोलते. आणि मग ॲज युजुअल मागे माझे असिस्टंट असल्याने असं गृहीत धरून मी सगळा पसारा तसाच सोडून गाडीत बसले निघायला. सो आमचे अजून काही रिलेटिव्ह होते त्यांना पिक करायचं होतं. सो त्यांना पिक करून आम्ही निघालो हॉलवर जायला. सो हॅलो न्यू न्यू. तर हे इयरिंग्स माझ्या फ्रेंडने मला बर्थडे गिफ्ट म्हणून दिलेलं. सो मी त्याचं उद्घाटन केलेलं आज. आणि रस्ता फार काही लांब नव्हता बट मला स्टिल खूप एक्साइटमेंट होती माझ्या दीदीला बघायला कारण एंगेजमेंट होती माझ्या दीदीच्या सिस्टर इन लॉची. आणि फायनली आम्ही 20 एक मिनिटानंतर हॉलला पोहोचलो आणि असं काही डेकोरेशन होतं. सो दीदी इज हिअर. सर्व खूप सुंदर दिसत होते. खूप छान असा कार्यक्रम झालेला. टाइम टू टाइम सर्व काही मॅनेज झालेलं. पण मला तर माझं लक्ष पूर्ण तर जेवणाकडेच होतं कारण मला लागली होती भूक. कारण सकाळी मी फक्त ब्रेकफास्टमध्ये मेवा आणि काही ड्रायफ्रुट्स खाऊन आलेली आणि तेही मी पूर्ण नव्हतं खाल्लं, अर्धवट सोडून आली. देन फायनली वेट इज ओव्हर आणि इथे होतं सर्व जेवण. ओ भाई. आणि तुम्हाला सांगू का गाईज, जेव्हापासून मी आईच्या घरी गेलेली ना तेव्हापासून माझी क्रेविंग इतकी होत होती गुलाबजामुन खाण्याकरिता आणि फायनली तेव्हानी ती माझी इच्छा पूर्ण केलेली. सो मी 4-5 गुलाबजामुन तर आरामात खाल्लेले आणि जेवणही खूप सुंदर होतं. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे की हा हॉल आहे ना तोच आहे जिथे माझ्या दीदीची एंगेजमेंट झालेली. सो ह्या हॉलमध्ये काही नवीन-नवीन नव्हतं वाटत. जेवण तर सेमच होतं बट स्टिल गुलाबजामुन भेटले म्हणजे जनरल गाईज हिअर इज माय फायनल लुक. हा खूप लेट झालेला ना बट काय करू, जेव्हा रूममधनं सगळे काही रिकामे झाले तेव्हा मी हा क्लिप घेतलेला. आणि आम्ही खूप लेट आलो घरी कारण रिलेशन खूप जवळचं होतं म्हणून आम्हाला शेवटपर्यंत थांबावंच लागलं. आता घरी आल्यावर ना जो मी पसारा सोडून गेली होती ना एकदम असं मोठ्या लोकांसारखा की मागे कोणी आवरून घेईल तसं काहीच न होता. तो मलाच आवरावा लागला तिकडनं आल्यावर. सो फर्स्ट ऑल ऑफ टू मला खूप जम्बलिंग होत होतं कारण सामान इकडे तिकडे सगळं काही पसरलेलं होतं. बाय दी वे मी ना खूप ओसीडी टाईप आहे. मी ना इतका पसारा कधी घालतच नाही बट सकाळी खूप कमी वेळात मी आवरत होती. तर म्हटलं जाऊ द्या नंतर तर काही दिवस आपल्याच आहे आपण आवरू शकतो बट आता रेडी होणं इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्यानंतर म्हटलं एवढं मस्त आउटफिट घातलं आणि डान्स नाही केलं म्हटलं तर कायच जीवन आहे आपलं, म्हणजे कायच जीवन उरलेलं आहे आपलं. सो मग मी डान्स करून घेतलेला थोडासा. तुम्ही बघू शकता माझे लटके मटके छटके. Guys, आता मी रिअलाईज करत होते की काश माझ्याकडे आयफोन असता बट जाऊ द्या. ज्या गोष्टी होणारच नाही त्याचा विचार करून कायच फायदा आहे ना. सो या असा होता माझा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या ब्लॉगला. बाय बाय. आता हा जो लास्टचा क्लिप आहे ना मी तुम्हाला चॅलेंज देते की मला सांगा याचे लिरिक्स काय आहे. तर मी तुम्हाला बक्षीस म्हणून एक छान सुंदर रिप्लाय देईल. ठीक आहे.